आता बातमी मेरठ इथं झालेल्या पतीच्या हत्याकांडासंदर्भातली आहे। मेरठ हत्याकांडात अनेक धक्कादायक खुलासे जे आहेत ते दिवसेंदिवस आता होत आहेत। हत्येनंतर आरोपी साहिल आणि मुस्कान हे मेरठहून शिमला इथं गेले होते। तसंच कॅबनं ते शिमल्याला गेले होते आणि कॅब चालकाच्या जबाबातून ही माहिती समोर आलेली आहे। आपण पाहतोय मेरठमधलं मुस्कान या तरुणीने केलेली आपल्या पतीची हत्या ही सध्या खूप गाजते आणि या प्रकरणी आता धक्कादायक खुलासे करण्यात येतात। ही हत्या केल्यानंतर मुस्कान आपल्या प्रियकरासह कॅबमधून शिमल्याला गेली होती असा खुलासा या कॅब चालकाने केलेला आहे। हत्येनंतर साहिल आणि मुस्कान मेरठहून शिमला इथं कॅबने गेला होता असं चालकानं म्हटलेलं आहे। या कॅबचा चालक अजब सिंह यानं ही धक्कादायक माहिती सांगितलेली आहे। दोघेही मागच्या सीटवर बसायचे आणि क्वचितच एकमेकांशी बोलायचे अशी सुद्धा माहिती यानं तपासात दिलेली आहे। कुणाचा कॉल आला तर बाहेर जाऊन बोलायचे असं या कॅब चालकानं सांगितलेलं आहे। तसंच साहिल दिवसाला 3 बाटल्या दारू सुद्धा प्यायचा अशी माहिती या कॅब चालकानं आपल्या तपासात दिलेली आहे। मुस्कानही कधी कधी त्याच्यासोबत दारू सुद्धा पीत होती। हे दोघेही मिळून मद्यप्राशन करायचे असं सांगण्यात येतंय। तसंच शिमल्यात पोहोचल्यानंतर साहिलसाठी मुस्काननं केक सुद्धा ऑर्डर केला होता आणि केक आणायला तिनं चालकालाच पाठवलं होतं अशी कबुली चालकानं दिलेली आहे। दोघांचा केक कापतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। मुस्कान आणि साहिलनं कसोलमध्ये होळी देखील साजरी केली या हत्येनंतर असं सुद्धा समजतंय। कॅब चालक अजब सिंह यांनी ही माहिती पोलिसांना दिलेली आहे।